प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुक्ति अंगले यीशु ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 5 मे 2026 मंगळवार। विजय देणारे नाव। तू ज्या इस्रायलची सैन्याची देवाची निंदा केली आहेस त्या सैन्याच्या परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे येतो। पहिली सामुएल 17 अध्याय 45 वचन। प्रभूचे नाव तुम्हाला विजयाने जगण्यासाठी दिले गेले आहे, म्हणून तुम्ही ख्रिस्ती हे नाव धारण करता। विजयाचे नाव नाझरेथच्या येशू ख्रिस्तांच्या नावात तुमच्यासाठी कोणत्याही प्रभाव नाही। सुरुवात जरी अपयशासारखी दिसली तरी शेवट नक्कीच संपूर्ण विजयाचा असेल, म्हणून प्रसिद्ध पौल म्हणतो, देवाचे आभार असतो जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला विजय देतो। पहिले कोरिंथियर 15 अध्याय 57 वचन। येशूच्या नावासारखे विजय देणारे दुसरे कोणतेही नाव नाही। विजयात त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही। बायबल सांगते, येशूच्या नावाने प्रत्येक गुडघ्या टेकावा आणि प्रत्येक जिभेने कबूल करावे की येशू ख्रिस्त प्रभू आहे। फिलिपियन 2 अध्याय 10 आणि 11 वचन। त्यांचे नाव कोणत्याही सेनापतीपेक्षा, कोणत्याही राज्यकर्त्यापेक्षा, कोणत्याही अधिकारापेक्षा महान आहे। त्यांचे नाव पराक्रमी देव, येसाया 9 अध्याय 6 वचन, सर्वशक्तिमान, उत्पत्ती 17 पहिला आहे आणि त्याने वचन दिले आहे, तुम्ही माझ्या नावाने काहीही मागाल तर मी तो करीन। योहाना 14 अध्याय 14 वचन। म्हणून प्रभूकडे विजय मागा, विजयावर विजय। येशू म्हणाला, मागा आणि तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुमचे आनंद पूर्ण होईल। योहान 16 अध्याय 24 वचन। एखाद्या व्यक्तीचे नाव त्यांची ओळख दर्शवते। जेव्हा आपण येशूचे नाव घेतो तेव्हा आपण तो कोण आहे हे स्मरतो। अद्भुत सल्लागार, पराक्रमी देव, आनंदकालची पिता, शांतीची अधिपती हे विजयी नाव तुमच्यावर ठेवले गेले आहे। येशू या नावाचे अर्थ तारणारा असा आहे, कारण त्याने सैतानावर विजय मिळवला आहे। तो तुम्हाला त्यांच्या सामर्थ्यापासून मुक्त करतो। या सामर्थ्यशाली शास्त्राचा उपयोग करा। प्रभूचे नाव त्याने वचन दिले आहे, माझ्या नावाने ते भूते काढवतील। मार्क 16 अध्याय 17 वचन। प्रिय देवाचे लेकरांनो, तुम्ही ख्रिस्ताचे नाव धारण करता, म्हणून तुम्ही जीवित असताना कोणत्याही शत्रू शेवटी तुमच्या विरुद्ध उभा राहू शकणार नाही। अधिक चिंतनासाठी वचन। तुम्ही शब्दाने किंवा कृतीने जे काही करता ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्यांच्याद्वारे देव पित्याचे आभार माना। कलेसीकरण 3 अध्याय 17 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ पहिले राजा 19 अध्याय 20 अध्याय, संध्याकाळ लूक 23 अध्याय 1 से 25 वचन। धन्यवाद।